वल्लभगड 1998. रात्रीचा विश्वासघाती अंधार 4 दिशेंना रोगराईसारखा पसरला होता. त्या अंधाराला पाहता मनाला एक अशुभ अस्तित्वाची, काहीतरी वाईट घडणार असल्याची चाहूल लागत होती. आणि तेच सत्यही होतं म्हणा. ते कसं, या जाणून घेऊयात. रात्रीचा 11चा सुमार म्हणजे मानवी देहाला आराम देण्याची वेळ, नाही का? परंतु ह्या क्षणाला वल्लभगडमध्ये काहीतरी भयंकर कांड घडला होता. वल्लभगड गावात वडसभा भरणाऱ्या या वडाच्या झाडाखाली गावातली सर्व माणसं जमली होती. त्या उंचपुऱ्या वडाच्या झाडाखाली 4 माणसाच्या आकृत्या उभ्या होत्या. त्यातल्या 2 लहान तर उर्वरित जरा मोठ्या माणसाच्या होत्या. लहान आकृत्या म्हणजे सूर्या आणि दुसरा प्रसाद उर्फ परशा, तर मोठ्या माणसाच्या आकृत्या होत्या प्रथम गावचे सरपंच गोटेश्वर राणे आणि द्वितीय उपसरपंच सच्चिदानंद लुटे उभे होते. गावकऱ्यांनो, आपली गावातली ही 2 पोरं, त्यांना आपली मदत पाहिजे आहे, जी आपण सर्वांनी त्यांना करायला पाहिजे. त्या महालात शिरलेली पीडा येऊन लई वरीस झाला आहे आणि त्याच पीडाचं निरसन करायला आपल्याला बाहेर पडावं लागल. आता आपण थांबू शकत नाही, कारण ह्या दोन्ही पोरांचे मित्र तिथं त्या महालात त्या पिशाची चेटकिनीकडून आपला कोवळा जीव गमावून बसले आहेत. सरपंच राणे साहेबांनी आपलं मत मांडलं. अहो पण सरपंच, या अगोदर बी लय माणसं गेल्यात की त्या महालात, आणि ती काय हाडमासांसहित जिती परत आली आहेत होय? एक गावकरी आपलं कडक मत मांडत बोलला. त्याच्या वाक्याला दुजोरा देत बाकीच्यांनी कोंबड्यासारखी मान हलवली. अरे लेका, बरोबर आहे तुझं, पण पाळलेलं कोंबडं कधीतरी कापावं लागतंच की. तसंही कीड कधीतरी मारावी लागलच की. मग आजच का नको? होय की, बरोबर आहे. सरपंच राणे उपसरपंच लुटे यांना दुजोरा देत पुढे बोलू लागले. संकटात दुसऱ्याची मदत करणं मोठं पुण्याचं काम असतंय, माहितीये का? सरपंच राणे साहेब म्हणाले. तेवढ्यात त्यांच्या बाजूला उभे उपसरपंच म्हणाले, तुम्ही सर्व आमची मदत करा, नाहीतर पुढे जाऊन ती भूत चेटकीन पिशाचीन गावात घुसल आणि गावाचं काय वंचाट करील सांगता येत नाही. ठीक आहे, मी तयार आहे तुमची मदत करायला. एक गावकरी, मी सुद्धा. दुसऱ्या एका गावकऱ्यानेही दुजोरा दिला. एका पाठोपाठ गावकऱ्यांचे होकार येऊ लागले. मी करता 20-30 जण तयार झाले. झप झप करत मशाली पेटल्या. तसं काळ फार पुढे गेला होता. लोकांनी विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या विजेऱ्या घ्यायला हव्या होत्या, पण अग्नी पवित्र आहे. त्या पवित्रतेच्या प्रकाशात अपवित्रता जळून कोसळून खाक होईल, म्हणूनच तर जमावाने मशाली टिटव्या पेटवल्या होत्या. ओल्ड इज गोल्ड म्हणतात ते खरंच आहे. चला गावकऱ्यांनो, आज त्या सैतानी जळमटीला साफ करूनच येऊयात. उपसरपंच लुटे मोठ्या जोशात म्हणाले. शेवटला फक्त घोषणा देणं बाकी होतं बस. इंग्लिश गव्हर्नमेंट विरुद्ध लढा पुकारल्यासारखे लोक महालाच्या दिशेने निघाली. बिगीनं चला र लेक हो, महालातली कीड जाळायला हात आसुसलेत माझे, उपसरपंच लुटे म्हटला. त्याच्या बाजूला सरपंच राणे, त्यांच्या थोडं व मागे गावातली 20-30 माणसं होती. त्या प्रत्येक माणसाकडे मशाली टिटव्या होत्या. त्यांचा तांबरट प्रकाश नाचवत ही लोक राजगड महालाच्या दिशेने निघाली होती. राणे, पोलिसांना सांगितलं नाही ना? उपसरपंच लुटे हलकेच पुटपुटला. नाही रे, तू सांगितलं तसं करतोय. राणे सरपंच सुद्धा हलक्याच आवाजात म्हणाला. वा, हुशार आहेस. लुटे कुत्सित हसला व पुढे म्हणाला. लुटेचा ह्या वेळेसचा आवाज जरा मोठा, सर्वांना ऐकू जाईल असा होता. ग्रामपंचायतीत उद्या सरकारकडून 20 लाख रुपये येणार आहेत. त्याचं काय करायचं राणे साहेब? काय करायचं म्हणजे? आपण काय मेलो आहे का? राणेने जीभ चावली. अरे म्हणजे आपल्या गावासाठी काहीतरी करू की. गावातले फुटके रस्ते नीट करू, गरिबांना कापड वाटू, मिठाई देऊ, अजून बरीच कामं करू की. राणे सरपंचाच्या वाक्यावर काही जणांनी टाळ्या वाजवल्या. वा राणे साहेब, तुमच्यासारखी माणसं म्हणजे देव माणूस बघा. लुटेने कुत्सित हास्य देत
राणीकडे पाहिलं का रे? किती चांगलं आहेत आपलं सरपंच. सर्व पैक गावाच्या भल्यासाठी वापरणार आहेत. एक पैका ढापला नसल. देव माणूस आहे आपला सरपंच. मागून लोकांच्या कुजबुजण्याचा आवाज सरपंच उपसरपंचाच्या कानावर पडत होता. राणी सरपंच फक्त गालात हसत ते सर्व बोल ऐकत होता. त्याच्या बाजूला उभा उपसरपंच लुटे डोकं नाही असं मान हलवत राणीकडे पाहत होता. त्याला माहीत होतं राणी किती नीच माणूस आहे ते. एक टाटा डोकोमो रिंगटोन वाजली. राणीने खिशात हात घालून कीपॅड फोन काढला. फोन उचलून कानाला लावला. एवढं श्रीमंत माणूस पण फोन बघ कसं वापरतो. देव माणूस आहे रे. मागून माणसांचा आवाज आला. हां ठीक आहे. एवढंच म्हणत तो कीपॅड फोन त्यांनी पुन्हा खिशात टाकला. काय राणे साहेब, कोणाचा फोन होता? लुटे म्हणाला. गावाच्या विकासासाठी लागणारं पैक घेऊन काही साहेब वाड्यावर आले आहेत. मग आपल्याला वाड्यावर जायला पाहिजे की? लुटे म्हणाला. पैक नंतर, पण आधी ती कीड नाहीशी व्हायला हवी. पैक काय त्या साहेबांनी दिलं नाही तर म्या माझी जमीन इकील गावासाठी. राणीचं बोलणं गावकऱ्यांच्या काळजात रुतलं. नाही सरपंच, तुम्ही जा. आम्ही बघू त्या सैतानासनी, पण तुम्ही जा. मागून गावकऱ्यांचा एका पाठोपाठ आवाज आला. असं म्हणता? राणीने मळूल चेहऱ्याने सर्व गावकऱ्यांकडे पाहिलं. त्याचा दयनीय चेहरा पाहून गावकरी छातीवर हात पाय आपटत रडायचे बाकी होते. बायका असत्या तर बांगड्या फोडून कुंकू पुसलं असतं. तुमच्या शब्दाला किंमत देतो मी गावकऱ्यांनो, नाहीतर मी आता इथून गेलोच नसतो. पण तुमचं शब्द मी सोडणार नाही, म्हणूनच मी वाड्यावर जातो. बरं जातो मी. चला लुटे. राणीची नौटंकी संपली. दोघेही मागे फिरले. सर्व गावकरी पुढे निघून गेले. तसे राणी दात विचकत हसला. त्याचे पिवळे दात बाहेर आले. त्याच्या मधल्या 2 दातांची फट दिसत होती. खांदे उडवत खविसासारखे राणी व लुटे हसत होते. येडी आहेत सगळी, राणी म्हणाला. हा पण मी नाही. लुटे जरासा गंभीर झाला व पुढे म्हणाला. 20 लाख रुपये बोलून तू त्यांना गंडवशील राणे, पर मला नाही. सरकारने 50 लाख पाठवलेत आणि तुम्हाला 20 सांगतो. अरे लुट्या माझ्या बाळा, तू आपला पार्टनर आहे. तुला गंडविल का मी? राणीने लुटेच्या खांद्यावर हात ठेवला. नाही. लुटे इतकंच म्हटला. त्याचं तोंड पडलं होतं. अरे असं तोंड पाडशील तर ती शांताबाईच्या लावणीला जायला भेटणार नाही आपल्याला. डायरेक्ट मसनात जावं लागल. शांताबाई? लुटेने जिबळ्या चाटल्या. शांताबाईची लावणी म्हणजे नेत्रसुखाचं परमोच्च बिंदू. तिची कमनीय बांध्याची कंबर, त्यावर सोन्याचा पट्टा, गोल चेहरा, बारीक कपाळ आणि मोठे काळेभोर केस, बारीक डोळे. तिच्या नाचताना होणाऱ्या आदावर लाखो हायफाई लोक फिदा होते, त्यात हे दोघे सुद्धा. आर्मी एकदम फर्स्ट क्लास आहे. कोण मेलं तरी मी फर्स्ट क्लास आहे. चल. शांताबाई वाट बघत असल. लुटेच्या अंगात एकदम वीज संचारली. तोंडातले वाक्य निघाले ज्याचा अर्थ राणीला जरा वेळाने लागला. हो चल. ते दोघेही असं म्हणतच गावच्या दिशेने जाऊ लागले. मशाली नाचवत गावसेना चेटकिनीच्या महालाजवळ पोहोचली. जळणाऱ्या मशालींच्या आगीतून हवेत वर जाणाऱ्या निखाऱ्यांचा चटचट आवाज होत होता. तपकिरी रंगाचा प्रकाश जमिनीवर आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. त्या तपकिरी रंगाच्या प्रकाशात त्यांच्या घाबरलेल्या चेहऱ्यांची समीक्षा करताना माझे हात दडपण पैदा करत आहेत. मृत्यूच्या भयाने ग्रस्त गावकऱ्यांच्या घशाला कोरड पडली होती. महालापासून 30 मीटर अंतरावर या गावकऱ्यांचा ताफा एका हिंस्र जनावराच्या गुहेपुढे थांबलेल्या सावजासारखा भासत होता. ते गावकरी म्हणजे सावज आणि ती राजगड हवेली एका हिंस्र श्वापदाची गुफा वाटत होती. त्या वास्तूत एका अभद्र सैतानाचं वास्तव्य होतं. त्याच्या वास्तव्याने, त्याच्या वावराने ती राजगड हवेली मलिन झाली होती. एका पडक्या खंडरासारखं त्या हवेलीला हिडीस रूप प्राप्त झालं होतं. हवेलीच्या अवतीभोवती पसरलेला अंधार अगदी गडद होता.
सामान्य अंधारापेक्षाही कैक पटीने गडद, जणू कोळसा फासला होता. त्या अंधारात मशालींचा उजेड सुद्धा फिका वाटत होता. महालाच्या पांढरट भिंती अगदी काळ्याशार, कोळशाच्या रेघोट्या ओढल्यासारख्या काळ्या निळ्या, धूळ चिकटल्यासारख्या माखल्या होत्या. अरे बापरे, मला तर जाम भ्या वाटतंय रे. हे असला कसला काळोख पडला इथं. एक गावकरी, होय की, महालाच्या पांढऱ्या चकचकीत भिंती बघा, एवढ्या घाण कशा काय झाल्यात. दुसरा गावकरी, मी तर चाललो घरी, मला मरायचं नाही मला. तिसरा गावकरी भीतीने अंगावर झडप घातलेल्या जिलब्यासारखा बोलला व त्याने लागलीच पावले माघारी उचलली. त्याच्यासोबतच 10-12 जण अजून निघून गेले. आता तिथे फक्त राज, आरजीव मिळून 9-10 हिंमतवान गावकरी शिल्लक राहिले होते. काय बी असो, कोणी मदत करो या ना करो, पण आम्ही गावच्या हितासाठी नेहमीच सोबत आहोत. एक 70 गाठलेला माणूस होता तो. त्याचं नाव शांतनू उर्फ शांताबा. ते वल्लभगडचे एक सरपंच होते. शांताबा, आम्ही पण आहोत की. गावातले काही रिकामटेकडे बेरोजगार पुरुष तिथे उपस्थित होते. महालात अँटिक वस्तूंची कमी नव्हती. महालातली एक वस्तू जुन्या काळातील असून चोर बाजारात त्या वस्तूंना खूपच किंमत होती. त्यासहितच राजा दारासिंह यांच्याबद्दल एक अफवा सुद्धा पसरलेली की महाराजांनी महालात करोडो अब्जाधीश रुपयांचा खजिना एका गुप्त जादुई गुहेत ठेवलेला आहे. कलियुगात मानवाचं मन हावरटलेलं आहे. त्याला महालात करवत नाही. फुकटच्या बिनमेहनतीच्या पैशांसाठी तो काहीही करू शकतो. त्यातलेच हे 3 जण होते ना. जितेंद्र उर्फ जित्या, ढेरी बाहेर आलेल्या बेडकासारखा दिसणारा. सोमनाथ उर्फ सोम्या, देहाने काठी बांबूसारखा उंच. आणि शेवटला ह्या तिघांचा टोळी प्रमुख विठ्ठल उर्फ इटल्या, 4 फूट हाईट, अंगयष्टीने काढी, अगदी तुंतुना वाजवावा असा. हे तिघे सेम टू सेम ओगी अँड कॉकरोच मधल्या छोटू मोटू लंबीची कार्बन डायऑक्साईड कॉपी. हा ठीक आहे, चला तर, शांताबा म्हणाले. त्यांच्या हातात एक मशाल होती. अंगात काळा सदरा आणि खाली धोतर. पायात असलेली कोल्हापुरी करकर वाजत होती. 70 पार केलेला शांताबा म्हातारा असला तरी जोशीला होता. कोल्हापुरी चपलांचा करकर आवाज करत शांताबा महालाच्या आगडबंब दरवाजापाशी पोहोचला. 11 फूट उंच तो दरवाजा अगदी जुना होता, पण जणू तेच सोनं. जुन्या काळात बनवलेला हा दरवाजा लाल चन्नाच्या लाकडापासून बनवला होता. त्याची योग्य वेळी डागडुजी होत असल्याने दरवाजा नव्यासारखाच दिसत होता. आईला इट्या, निस्ता दरवाजा चंदनाचा आहे रे, आत काय काय असल. सोम्याने आपली कंबर वाकवली आणि इट्याच्या कानात खुसफुसत्या आवाजात म्हटला. इट्या मात्र डोळे मोठे करून त्या दरवाजाकडे पाहत होता. त्याच्या नजरेत लालसेची चमक होती. हरिओन ठसठस, म्या काय म्हणतो. मध्येच ढेरी खाजळत पुढे येत जित्या बोलू लागला. दरवाजा नेऊयात का. तू गप रे बाबा, खाली फुलली, डोकं खात जाऊ नको. हा 11 फूट दरवाजा काय तुझ्या ढेरीत घालून न्यायचा का मुंबईला. काय बोलतो. इट्या हलकेच खेकसला. हा एकदा जातो, बघायचं का. तेवढंच सोम्याचा अर्धवाक्यातच इट्याने एक जळजळीत कटाक्ष त्याच्या तोंडावर टाकला. तसा तो गप्पच बसला. चला रे, दरवाजा खोलूया. शांताबाने ह्या तिघांकडे पाहिलं. त्या तिघांच्या मागे 5-6 गावकरी उभे होते. द्या रे, मशाली द्या तुमच्या आणि हा दरवाजा उघडा. इट्या, सोम्या, जित्याने 3-4 जणांच्या मशाली हाती घेतल्या व ते गावकरी तो 11 फूट उंच दरवाजा उघडायला निघून गेले. त्या लाल चंदनाच्या दरवाजावर मशालींचा तांबडा प्रकाश पडला होता. त्या प्रकाशात लाल चंदन अगदी भडक रंगात दिसून येत होता, जणू रक्ताने भिंत सारवलीये. धडक. त्या 3 गावकऱ्यांनी दरवाजाला पहिली धडक दिली, पण असफल. दरवाजा उघडला नाही. धडक. दुसऱ्या धडकीला दरवाजा जरासा हलला. तिसऱ्या वेळेस सुद्धा दरवाजा उघडला नाही. एकूण पाठोपाठ अजून 3 धडक बसल्या.
परंतु दरवाजा काही उघडेना. काय आबा, जाम पॉवरफुल दार आहे. पूर्ण ताकदीनं धक्का देतोय आम्ही, पण हे दार तर फक्त हालतंय बस, उघडायचं तर नावच घेत नाहीये. एक गावकरी, होय की, दुसऱ्या गावकऱ्याने कपाळावरचा घाम पुसला. अरे इतक्यात हार नाही मानायची लेक हो. यार, अजून 3 जण समधी प्रयत्न करू. आबाच्या वाक्यावर अजून 3 राकीट गडी पुढे आले. घ्या र देवाचं नाव आणि द्या धक्का. हर हर महादेव म्हणत एक शेवटची धडक बसली, पण दरवाजा उघडला नाही. अरे तिच्या आईला, शांताबाचा त्रासिक आवाज. एवढी खाऊन पिऊन माजलेली बैल बी दरवाजा उघडू शकत नाही राव. इट्या कुत्सित हसला. त्याच्या वाक्यावर मोटूजी त्याने दात विचकत त्याच्या फावड्यासारख्या हाताने पाटणावर शाबासकी दिली. त्याच्या हाताच्या स्पर्शाने इट्या थेट दरवाजावर आदळला. कर कर, कुई कुई, तेल न मिळालेल्या बिजागऱ्यांचा भयान आवाज झाला. अंधारात झोपलेलं सावध जागं झालं. हॉलमध्येच अंधाऱ्या भिंतीवर पायांवर वटवागुळासारखं उलटं लटकलेलं एका पिशाच्याने खाडकन लाल लेझरसारखे चमकणारे डोळे उघडले. दात विचकत तो हसला. त्याचे 4 दात बाहेर आले होते. इट्याच्या हाताच्या स्पर्शाने 2 झापांचा दरवाजा अलगद उघडला. त्या 2 झापांसहित इट्या सुद्धा तोल जाऊन हॉलमध्ये घुसला. 1-2 पावलं हातपाय वेडेवाकडे हलवत तो थेट फरशीवर तोंडावर पडला. नाक फुटून त्यातून रक्त वाहू लागलं. नाकाला व पाठीला हात लावत तो उठला. नाकातून रक्त येत होतं तर पाटणावर कळा. दरवाजा उघडताच शांताबा आणि शेवटला गावकरी मशाली घेऊन आत आले. हॉलमध्ये मेणबत्त्या पेटलेल्या होत्या. त्यासहितच हॉलमध्ये गारठा जाणवत होता. शांताबा, काय थंडी पडलीये बघा ना. एक गावकरी, होय जाणवतीये मला. थंडी आहे म्हणजे ते रगत पिणारं जनावर, ती चेटकीन बी इथंच असल. सावध राहा समधी. शांताबाने हॉलमध्ये एक नजर टाकायला घेतली. पूर्ण हॉलमध्ये लाल मेणबत्त्यांचा प्रकाश खाली अवतीभोवती पडला होता, पण तोच प्रकाश वर का जात नव्हता. वरची बाजू सर्व काही अंधाराने गिळलं होतं. त्याच अंधारात 2-3 सावल्या भटकताना दिसत होत्या. नजरेआडून काहीतरी हिंडत फिरत होतं. शांताबाने हॉलमध्ये उभं राहून वर पाहिलं. वरचा तो अंधार पाहून त्यांच्या पोटात गोळा आला. देवा शंकरा, ते हलकेच पुटपुटले. त्या अंधारात वर पाहायची पुन्हा त्यांची हिंमत झाली नाही. आपण सर्वजण त्यांना शोधूयात. एक गावकरी म्हणाला. होय पोरा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, टोळी टोळीने शोध घ्या. शांताबाचा स्वर. हो हो, तुम्ही तुमचं शोध घ्या, आम्ही आमचं घेतो. जित्या म्हटला व मध्येच त्याने जीभ चावली. काय काय म्हणाला? शांताबाने न समजून विचारलं. आहो म्हणजे, इट्या खाजील होत हसला. त्याने रक्त आलेलं नाक पुसलं व कसं तरी चालत जित्याजवळ आला. त्याला असं म्हणायचंय की तुम्ही 4 जण ग्रुपने शोधा आणि आम्ही आमच्या ग्रुपने शोधतो, नाही का जित्या? इट्याने हाताची 5 बोट जोडून एक जोरदार ठोसा त्याच्या पाठीत घातला. जित्याच्या तोंडून एक मोठा ढेकर बाहेर पडला. तसं इट्याने पुन्हा एकदा एक मूठ त्याच्या पाठीवर मारली. त्याच्या तोंडून आवाज आला. बघा हो म्हटला. इट्या दात काढत म्हणाला. त्याच्या नाकातून शेंबडासारखं रक्त अजून बाहेर येत होतं. शांताबाने कसं तरीच त्या तिघांकडे येडे आहेत असं पाहिलं. चला चला, शोधा लवकर बिगीनं. शांताबा म्हटला. 3 टोळ्या बनल्या. एक टोळी दुसऱ्या मजल्याने जिन्यावरून चढत जाताना दिसत होती. दुसरी टोळी हॉलमधून डाव्या बाजूला असलेल्या कॉरिडॉरच्या दिशेने जायला सुरुवात केली होती. तर हे तिघे भुरटे चोर अद्याप तिथेच उभे होते. चल इट्या, शोधू त्या पोरांना, जास्त उशीर व्हायला नको. चल. ए येड्या, आपण काय त्यांना शोधायला आलोय का? आपण इथं फक्त चोरी करायला आलोय. चांगली चांगली अँटिक वस्तू घेऊ आणि गचकू इथून. मग ते म्हातारान गावातली मरोया जगो, मला काय फरक पडत नाही. इठ्याचा आवाज. पण चोरी सुरू कुठून करायची? जित्याने विचारलं. हे बघा, चोरासारखं इथं लय सामान आहे.
पण आपण काहीतरी वेगळं शोधूया, ज्याचा आपल्याला लय धंदा होईल. इट्याच्या वाक्यावर त्या दोघांनी बैलासारख्या माना हलवल्या. पण शोधायचं काय? सोम्या म्हणाला. सोना चांदी. इट्या दात काढून हसला. इट्या, सोम्या, जित्या तिघेही एक नंबरचे लबाड माणसं. तिघांच्याही अंगात मेहनत नव्हती. फुकटचा बिन मेहनत करता पैसा मिळवणे हाच त्यांचा उद्योग. आळशी, कामचोरपणा लहानपणापासूनच एका दुर्मिळ रोगासारखा त्यांच्या देहाला चिटकून होता. फुकटचं खायचं, ऐशोआरामात जगायचं ही त्यांची एक वाईट सवय होती. लवकरात लवकर अंग मेहनत न करता पैसा कसा कमवता येईल याचा विचार करून ह्या तिघांनी चोरीचा मार्ग निवडला होता. या मार्गाने त्यांना पुष्कळ पैसा मिळत होता. त्या पैशाने त्यांच्या महिन्याभराच्या गरजा भागत होत्या. मग पैसे संपले की पुन्हा कुठे डाका टाक किंवा कुठे चोरी कर असा त्यांचा क्रम होता. आजही पैसे संपले होते आणि पुन्हा चोरी करायला हे तिघे राजगड हवेलीत घुसले होते. चला जिन्यानं वर जाऊ, इट्या दबक्या आवाजात म्हणाला. अरे कशाला वर? इथं चोरासारखं सामान आहे की. सोम्या म्हणाला. ए सोम्या, तू येडा झाला आहेस का? अरे चोर बाजारात काय ह्या हवेलीतली भांडी विकायला नेणार आहेस का? बाजूलाच मोठं स्वयंपाकघर होतं. अरे लेक हो, ही हवेली म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, कोंबडी. अरे इथंच एवढी किमती सामान आहे तर वर काय असल बघा जरा. वर दागदागिने असतील, हिरे असतील, जे विकून आपण कायमचे श्रीमंत होऊ. मग काय आपल्याला पुन्हा असलं चोरीबिरी करायची गरज नाही पडायची बघा. इट्याचं बोलणं सोम्या, जित्या दोघांनाही पटलं होतं. बैलासारख्या माना हलवत, गाढवासारखे दात दाखवत दोघांनीही सहमती दर्शवली. चला, इट्या म्हणाला. पुढं जिना होता. जिन्याच्या पायऱ्यांवरून तिघेही चालत वर जाऊ लागले. त्यांच्या मागे अंधारात भिंतीवर वटवाघुळासारखं उलटं लटकलेलं प्रेताळ चेहऱ्याचं ते पिशाच्य खुदकन हसलं. चोरी करताव काय? चोरा चोरा, पण चोरी करून इथून बाहेर कसं पडाल? आजची चोरी तुमची अक्कल लाईफची शेवटची चोरी ठरणार आहे. त्या पिशाच्याच्या शरीराचं वटवाघुळात रूपांतर झालं व तो उडत पंख हलवत त्या तिघांच्या मागे गेला. कॉरिडॉरमधून खाली अंतरलेल्या लाल सतरंजीवरून 3 गावकरी चालत जात होते. त्या चौघांच्या अवतीभोवती डावी उजवीकडे पिवळ्या रंगाच्या भिंती, खोल्यांची काचेची दार लागत होती. आजूबाजूचा सर्व परिसर गारठायुक्त होता. त्यातच शांत वातावरण. त्या चौघांच्या पायातल्या चपला बुटांचा आवाज कॉरिडॉरमध्ये घुमत होता. मागे पुढे ह्या चौघांच्या व्यतिरिक्त कोणाचंही अस्तित्व नव्हतं आणि असलं तरी त्या अस्तित्वाची जाणीव तोपर्यंत होणार नव्हती जोपर्यंत ते स्वतः त्यांचं अस्तित्व ह्या चौघांना दाखवणार नव्हते. गावकरी माणूस मागे चालत होता. तेवढ्या त्याच्या पाठीमागून काहीतरी वेगाने धावत गेलं. त्याचा वेग इतका होता की त्याच्या उघड्या पाठीला हवा लागली. बर्फासारखी थंडगार. घरकन वळून त्याने मागे पाहिलं. 20 मीटर अंतरापर्यंत फक्त निर्जीव हालचाल दिसून येत रिकामी कॉरिडॉर दिसत होती. कोणच नाही, तो गावकरी स्वतःशीच म्हटला. त्याने घरकन वळून पुढे पाहिलं. अरे माईची टांग, ही तिघं कुठं गेली? समोर 10 पावलांवर 2 अजून कॉरिडॉर मार्ग होते. एक डावीकडे जात होता तर दुसरा उजवीकडे. अरे कुठं गेलं ही? तो गावकरी स्वतःशी म्हणाला. तेवढ्यात मागून आवाज आला. मला माहितीये, सांगू का? खर्जातला आवाज. त्या आवाजाने त्या गावकरी माणसाने घरकन वळून मागे पाहिलं. मागे पाहताच त्याच्या डोळ्यांना लकवा मारला. तोंडाची बोबडी वळली. समोर पिशाच उभा होता. त्याच्या सुंदर रूपाला या अमानवीय पाशवी शक्तीने हिडीसपणाचं रूप दिलं होतं. डोक्यावरचे केस गळले होते. टाळूला टक्कल पडलं होतं. कपाळ जरासं पुढे आलं होतं. चेहरा जरासा उबट खपट झाला होता. हानवटी खाली आली होती. डोळे बेडकासारखे मोठे झाले होते. त्वचा पांढरी पडली होती. पोटाची ढेरी फुगून पुढे आली होती. कोण आहेस तू? तो गावकरी 2 पावले मागे सरला. मी म्हणत खवचट हसला.
त्याने आपला हाताचं एक जाडजूड नख असलेलं बोट कानात खाज आल्यासारखं खाजवत आत घुसवलं. मग ते गरगर फिरवत बाहेर काढलं. त्या पूर्ण बोटाला काहीतरी तपकिरी घाण कानकीट चिटकल्यासारखं दिसत होतं. तोच बोट त्याने तोंडात टाकून चोखलं. तो पुन्हा हसला. त्याचे ते मोठाले पिवळसर दात किडले होते, काळपट झाले होते. नाही नाही, माझ्या जवळ येऊ नग. तो गावकरी 2 पावलं मागे जाऊन कशाला तरी धडपडला. त्यानं मागे वळून पाहिलं तर मागे ती चेटकीन पिशाचीन उभी होती. ती दात विचकत हसली. तिच्या तोंडातून 4 सुईसारखे तीक्ष्ण दात बाहेर आले व मान वाकडी करून तिने ते दात त्या गावकऱ्याच्या मानेत खुपसले. 4-5 सेकंद त्याच्या देहाची हालचाल झाली होती. मग सर्व काही थांबलं होतं. चल, अजून शिकार करायचेत. ती चेटकीन आपलं रक्ताने माखलेलं तोंड साफ करत उठली. तिचे ते सुळ्यासारखे दात चमकत होते. डोळ्यातली बुबळे पांढरी पडली होती. शांताबा आणि 3 गावकरी हवेलीच्या टेरिसवर आले होते. इथं नाही ती सैतान शांताबा, एक गावकरी म्हणाला. होय की, दुसरा गावकरी. मग आता काय करायचं? आता काय, ही हवेली काय बारीक आहे होय? 100-150 खोल्या आहेत. कुठेतरी घाबरून लपली असतील ती पिशाची आणि चेटकीन. आज जाऊन शोधायला लागल. शांताबा त्या गावकऱ्यांशी बोलत होता. बोलून झाल्यावर ते तिघेही टेरिसच्या दारातून बाहेर पडले. त्या 4 जणांच्या मागेच एक गावकरी मात्र टेरिसच्या कठड्यावर हात ठेवून खाली बागेत पाहत होता. त्याला बागेत अंधारात झाडांच्या काळ्याभोर आकृत्यांमध्ये काहीतरी मानवाच्या आकाराचं उभं राहिलेलं दिसत होतं व ती आकृती त्याच्या दिशेने हात करून त्याला आपल्या दिशेने बोलावत होती. कोण असेल ही बाई? चेटकीन तर नसेल. पाहूयात चल, तो स्वतःशीच म्हणाला व टेरिसच्या दारातून बाहेर पडला. अरे अजून जण कुठं आहे? शांताबाने आपल्यासोबत असलेला अजून एक साथीदार दिसत नाही हे ओळखून हे वाक्य उद्गारलं. मला वाटतं तो वर राहिला. एक गावकरी. अरे बापरे, एकटं नको सोडया. चला, त्याला सोबत घेऊन येऊ, शांताबा म्हटला व हे सर्व पुन्हा टेरिसवर आले. परंतु आता तिथे कोणीही नव्हतं. आरतीच्या घात झाला की डाव साधलाच त्यानं. जितक्या लवकर आपल्या साथीदाराला शोधता येईल तेवढं चांगलं. चला, नाहीतर. घाईघाईने शांताबा व ते गावकरी टेरिसवरून बाहेर पडले.